कुणाला दिसलं ते? म्हणजे तिथंच आलं होतं? बाहेर ना आलं. हां हां. मग आता किती वेळ झाला तिथं थांबलाय? तासभर तसं थांबलाय, गेलं नाही? राखत बसले तो, तुम्हाला राखत बसलाय. कामगार वर्ग आहेत. काही दिवसापूर्वी आम्ही इथं साप पकडला, तुम्ही बघू शकता. म्हणजे बरोबर खाऊकट्ट्याच्या बाजूला मराठा मंदिरजवळ मी आहे, लक्षात घ्या. आणि आपल्या आजूबाजूला साप कसे येऊ शकतात, किती मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. आठवड्याचा 4था कॉल असेल. शहर वस्तीत मध्यवर्ती ज्या जागा असतात तिथनं साप आपल्या आजूबाजूला राहतात. काहीतरी थोडंसं खाल्लं आहे पण, आणि त्याच्या स्वभावामुळे तो तब्बल 1 तास इथं थांबून आहे मित्रांनो. म्हणजे ते पण आपल्याला घाबरतात, पण आपल्या आजूबाजूला साप असू शकतात त्याची काळजी आपण घेतली. स्वतः काय केलं, ह्या कामगार वगैरे असून त्यांनी मारायचं नाही ठरवले, त्यामुळे ह्याला मला पकडणं सोपं आहे. आता काहीतरी खाल्ला आहे तो, तर मी अलगद असं वर काढण्याचा प्रयत्न करेन पहिला. अशा प्रकारे हे पण आपल्याला घाबरतं, त्याच्या स्वभावावर अवलंबून असतं आहे. ते मी ह्याला इथं पकडलं. पण साधारण 1.5-2 वर्षाचा हा साप आहे, अतिशय आक्रमक आहे. काहीतरी खाल्ला आहे, त्यामुळे मला लगेच त्याला बंद करावं लागणार. आणि आपण पण समजू शकता, म्हणजे कधी कधी आपल्या वजना इतकं ते काहीतरी खात असतात, आणि आपण त्यासाठी काळजी घ्यायला पाहिजे. विशेषतः कामगार वर्ग शेतकऱ्यांना साप ज्या दिसतात स्वतःहून ते म्हणजे आक्रमक आहे, म्हणजे त्याच्या स्वभावावर अवलंबून असतं. स्वतःहून मात्र ते काय करत नाहीत हे आपण समजून घेणं जास्त गरजेचं आहे. धन्यवाद.